मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे अशी एक स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे ज्यामध्ये सेटअप असा आहे की ज्यामध्ये आपल्याला प्राइस ॲक्शन प्लस इंडिकेटरचा वापर करायला आपण डेली टाइम फ्रेम यूज करणार आहे. इंडिकेटरमध्ये या RSI टाईप करा. RSI इंडिकेटरचं ओपन होतं आहे. तर याच्यामध्ये RSIचं जी रेंज आहे ही रेंज तुम्हाला 30 किंवा 30च्या खाली पाहिजे RSI बेसिकली. आणि तुम्हाला काय चेक करायचं आहे की फर्स्ट थिंग तुम्हाला हे चेक करायचं आहे की असा सेटअप ज्यामध्ये प्रिव्हियस रेझिस्टन्स होता, त्यानंतर तो रेझिस्टन्स ब्रेक केला आणि मार्केट त्या रेझिस्टन्सच्या आसपास फर्स्ट अटेम्प्टला येतो आहे. जास्तीत जास्त सेकंड पण चालते बट त्याच्यापेक्षा जास्त नको आहे. तर इथं तुम्हाला चांगल्या प्रकारे ही गोष्टी वर्कआउट करताना बघायला भेटतील. जसं की जर का आपण बघायला गेलो तर लास्ट टाईमला ह्या ठिकाणी हा होता पूर्वीचा रेझिस्टन्स. त्यानंतर इथं पण एक ऑलमोस्ट रेझिस्टन्स होता. हा ब्रेकआउट झाला. ब्रेकआउट नंतरनं इथं फर्स्ट अटेम्प्टला आला. आता ह्या फर्स्ट अटेम्प्टला आला होता बट तिथं आपला इंडिकेटर जो आहे हा 30 किंवा 30च्या खाली नव्हता. त्यानंतरनं इथं आला. आता थोडंसं याला झूम आउट करू आपल्याला, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त क्लॅरिटी येईल. तर हा फर्स्ट अटेम्प्टला इथं आला. फर्स्ट अटेम्प्टला इथं आल्यानंतरनं इथं RSI पण बिलो आहे. तर ठीक आहे, याच्यामध्ये RSI पण बिलो आहे. आता डायरेक्टली एंट्री करायचं नाही. तुम्हाला चेंज ऑफ पॅटर्नची वाट बघायची आहे. इथून मार्केट वर गेलं आहे, अगेन थोडंसं डाऊन आलं आहे. तर याच्यावरती पास होताना आपण एंट्री प्लॅन करू शकतो. जो आपला लो आहे तो आपला SL लागेल आणि त्यानंतरनं टार्गेट ह्याच्यामध्ये मस्तपैकी बघायला भेटतील. तर अशी इन्फॉर्मेशन जर का तुम्हाला आवडली असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू